या किरणराव या. नमस्कार. 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 कशात बापू? एकदम छान. तुमचं घर थोडस एक्सप्लोअर करायचा विचार करून आलोय. बर. आणि हे आमचे नवनाथ बापू, जिथे आम्ही गावात राहत होतो तिकडे अगदी शेजारी म्हणून, आणि आता ते बाहेर आलेत. पण आता जे आपण घराचं एक्सप्लोअर करतोय ते बापू मला थोडंसं घर दाखवा. आता पुंगनूर गाई दाखवतो पहिल्यांदा. आंध्र प्रदेशहून आणलेल्या पुंगनूर गाई आहेत. ओके. याचं वैशिष्ट्य काय गायींचं? ते उंचीला फार कमी असतात आणि घरामध्ये अगदी आपण फिरणं वगैरे असतंय त्यांचं. ओके. म्हणजे तसे त्यांची घाणी जास्त नाही. नाही नाही नाही. आणि छान. उंची म्हणजे कुत्रा एवढी उंची, होय, त्याच्यापेक्षा होय. जास्त उंची वाढणार नाही. गौरी या. गौरी चल. रिस्पॉन्स पण चांगलं करतात. हे नवीन बनवलंय का? मागच्या वेळेस पाहिलं नाही बापू. हे पर्णकुटी बनवली छोटी. ओके. या. बसा. प्रशस्त पर्णकुटी, एक 6-7 माणसं बैठकीला बसू शकतात आरामात अशी पर्णकुटी बनवली. आणि व्हेंटिलेशन खूप छान आहे. दोन्ही बाजूला खिडक्या आहेत, क्रॉस व्हेंटिलेशन दिलंय. बापू बसा. बापू, मागच्या वेळेस आपण जेव्हा भेटलो तेव्हा ही जी छोटी वास्तू आहे ती बनलीच नव्हती. पर्णकुटी नव्हती बनली त्यावेळेस. बरोबर. आता हे जे याचं स्वरूप दिलं तेव्हा कुठे तुम्ही असं डोक्यात होतं का हे आधी बनवणार होतं वगैरे? नाही, घर बांधण्याच्या वेळेला ठरलं होतं की गायी असावी आणि पर्णकुटी आपल्याला असावी. गायी सोबत पर्णकुटी तर राहायचं असं थोडस स्वप्न होतं माझं. महत्वाचं म्हणजे बाहेरून आतमध्ये येईपर्यंत प्रत्येक कोपऱ्यामध्ये म्हणजे असं सात्विक गोष्टी जागा ठेवलेल्या आहेत. मग ते मध्ये आता आपण सुरुवातीपासून बघितलं तर तुळशी वृंदावनापासून ते ज्या ज्या वस्तू देवाच्या निगडीत आहेत. रुद्राक्षाचं पण झाड आहे, बरोबर? आहे. रुद्राक्षाचं झाड आहे. त्याच्यानंतर आणखी बऱ्याच प्रकारची बरीच झाड आहेत. शमीचं झाड आहे. पूजनीय झाड आहे की जवळजवळ सगळे. हिरवा चाफा आहे. आणि एक तुम्ही क्रॉस पण केलंय का? एका झाडाला 4-5 प्रकारची फुलं आहेत. ओके. आता ते पण आपण बघूया. अजून काय तुम्हाला वस्तू मी दाखवतो. एक कापूराचं झाड आहे. अच्छा. कापूर. जो पूजेला वापरला जातो. कापूरची वनस्पती आहे. अरे वा. म्हणजे मी पहिल्यांदाच बघतोय. त्यानंतर इथं छोटासा आड केलेला आहे आणि आडामध्ये कारंजे बनवले त्याच्यामध्ये. सेंटरला कारंजे. होय. थोडस होय चालू होईल. सांगू आता ह्याच्या आवाजात येणार नाही आपल्याबरोबर. सिनेमेट वरतेच आहे. इथं थोडा कारंजे बनवलेत आणि थोडासा धबधबा दाखवला इथं थोडा. तो जुन्या पद्धतीचा रहाट वगैरे असा रहाट वगैरे पाणी खेचायला असा रहाट बनवलाय. ओके. त्यानंतर एका झाडाला 5 प्रकारची कलमं केलेली आहेत. त्याला वेगवेगळ्या प्रकारची, ह्याला पांढरी फुलं येतात, त्याला लाल येतात, त्याला पूर्ण लाल येतात. ते मिक्स कलर येतो. त्याच्यामध्ये 6 प्रकारची एका झाडाला असे कलम केलेले आहेत. छान. हा हिरवा चाफा आहे. हिरवा चाफा. हिरव्या चाफाला अशा प्रकारचं फुल येतं. हे फुल आहे. फळे अजून हे फुल आहे. हा चाफ्याचा रंगच हिरवा असतो. हा हिरवा, फुलच हिरवा आणि वास तुम्ही म्हणजे एकदम छान वास येतो. पिवळा आणि सफेद चाफा बघितलाय. हिरवा चाफा पहिल्यांदा ऐकला. सफेद चाफ्याची फुलं असतील आपल्याकडे. हे रुद्राक्षाचं झाड आहे. अच्छा. ज्याला म्हणजे रुद्राक्ष येऊन गेलेले आहेत. अरे वा. म्हणजे नेपाळला जायची गरज नाही. होय. हे कृष्ण कमळ आहे. हे 4 प्रकारची फुलं येतात. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत.
इकडे लाल येतं, सफेद येतं म्हणजे याच्यामध्ये. ह्याच्या वेली असतात का? हो, वेली असतात. हा. त्यानंतर हे शमीचं झाड आहे. हे शमी वृक्ष. हा, शमी वृक्ष आहे हा. हे पिंडीवरती बऱ्याचदा चढवलं जातं हा. शमी वृक्ष. त्यानंतर छप्परशंद, थोडस त्याची छप्परशंद आम्ही खाल्लेली आहेत. हे छप्परशंदचं झाड आहे. हे ऍपलचं झाड आहे, काश्मीरला जायची गरज नाही. हे झाड ओळखलं का तुम्ही कोणतं आहे? बिलकुल नाही बापू. हा, तर थोडा विचार करा. हे तुम्हाला काय वाटतंय कोणतं झाड असावं? म्हणजे आता हे पानं बघून तर कळत नाही कुठलं झाड आहे. तर हे पळसाचं झाड आहे. अच्छा. आपण लहानपणी पळसाला पाने 3, हा. तर ह्या प्रत्येक पळसाला 3 पाने असतात. ओके. हा, म्हणजे बेलासारखे 3 पानं. हा, ह्याला 3. छान आहे का, पळसाला पाने पाने 3. 3. हा, तर असे प्रत्येक ह्याला 3, प्रत्येकाला 3 पाने 3 पानं असतात. असतात. हा, आणि हे साधारण आपण आपटा सोनं. सोनं, दसऱ्याचं सोनं. दसऱ्याचं सोनं, दसऱ्याचं सोनं हे करत असतं. आता बरीच झाडं तुम्ही बघितली असतील. आता मी एक एक जे नवीन झाड बघतोय, तर असं मला वाटतं की जन्म माझा आत्ताच झालाय, हे मला काही कळेलच काय. आता पळसाचं झाड पहिल्यांदा बघितलं, आता हे नवीन झाड बघतोय. बापू, हे झाड कसलं आहे? हे अतिशय दुर्मिळ झाड आहे. या पांढरीची काठी म्हणतात. पांढरी काठी. हा, पांढरीची काठी. हे अच्छा साधू महात्म्यांच्याकडं कायम हे वृक्षाची काठी असते. अच्छा. हा, याच्यापासून अशी आख्यायिका आहे की सर्प वगैरे जवळ येत नाही. अरे वा. पांढरीची काठीचं अतिशय वेगळं महात्म्य आहे. आपल्या पुराण शास्त्रामध्ये त्याचं, आयुर्वेदामध्ये आणि ह्याच्यामध्ये फार महात्म्य आहे. अनन्य साधारण महत्व. वा. आता आपण हे सुंदर असं घर बघितलंय. हे सातारा जिल्ह्यामध्ये नेर नावाचं गाव आहे. त्याच्या अगदी बाउंड्रीवरती हे घर आहे. आणि घर जर बघितलं तर लाल मातीचा जो त्याला काय म्हणता तुम्ही, शिरा. चिऱ्याच्या दगडाचं आहे. नॉर्मली ही चिऱ्याची जी वास्तू आहे ती तुम्हाला कोकणात बघायला मिळेल, पण इथे घाटावरती हे दुर्मिळ दगड आहे. दुर्मिळ म्हणजे तिथून इम्पोर्ट करावा लागतो, इकडे आणावा लागतो. आता इथे आल्यानंतर पण काय फक्त घर बांधून बापू गप्प बसलेले नाहीत. आता तुम्ही जर बघितलं असेल 8 ते 9 असे वृक्ष बघितलेत की जे आपण कधीच बघितले नाहीत. त्यातलं तुम्ही कुठलं वृक्ष बघितलंय नक्की खाली कमेंट करून सांगा. त्याचबरोबर पोंगनूर नावाची जी गाई आहे, तिची उंची आपल्या गुडघ्या एवढीच आहे, त्याच्यावरती ती वाढणार नाही. ती सुद्धा गाई बापूंनी 2 गायी इकडे आणलेल्या आहेत. आणि त्याच्या बाजूला पर्णकुटी असावी असं त्यांचं मुळात घर बांधताना स्वप्न होतं. ते गायी बरोबर त्यांनी पूर्ण करून घेतलेलं आहे. आणि ते जे पर्णकुटी आहे त्याच्यामध्ये जर संध्याकाळी तुम्ही मैफिल रंगवाल आपल्या मित्रांबरोबर, वा, वो एक शाम कुछ अलग ही होगी. हा, हे पूर्व दिशा असल्यामुळे तो सूर्याचा फोटो लावलेला आहे. सूर्यनारायण. सूर्यनारायणचा फोटो लावलेला आहे. इकडं हे लक्ष्मीनारायण, इकडे लक्ष्मीनारायण आहेत. ओके. हा, आणि इकडे देवीचा फोटो लावलेला आहे. हा, चला बापू, मग आपण आतमध्ये जाऊया. अजून बाहेरचं काहीतरी बघूया ना आपण. बाहेर काहीतरी तुम्हाला अजून दाखवतो. बाकी आहे काय? होय. ओके. हे दुर्मिळ प्रकारची, अति दुर्मिळ प्रकारची हे हार्मोनियम आहे. ते असा पेडल वरती चालतो. हा, पॅन्डल वरती चालत आहे. असं हे अशा वस्तू फार दुर्मिळ झालेल्या आहेत. क्वचित बघायला मिळते. हा, या या. हे बटन सुद्धा फार पूर्वीची बटन वापरली आहेत. हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला युनिकनेस पाहायला मिळेल. आता आतमध्ये जातो. आपलं पोट तर बाहेरच भरलंय, तरी पण आत बघण्याची उत्सुकता अजून कायम आहे. या या. हे हार्मोनियम आहे भाऊ. हे खूप वर्षापूर्वीच पियानो आहे.
आपण मूवीज मध्ये रोमॅन्टिक झाल्यानंतर जो पियानो बघतो हा. तो आता प्रत्यक्षात बघायला आपल्याला इथे मिळालाय. बघा चालू जे हा पूर्वीचे वालचे रेडिओ आहेत, त्याच्यामध्ये वाल असतात. हे साधा आपलं टेप रेकॉर्ड आहे. जुन्या काळामध्ये आता कॅसेट असायची, अशा प्रकारचं हे वा, आणि चालू स्थितीमध्ये आहे. जसे बाहेर आपण युनिक बटन बघितले त्याच्यातलेच ही सगळी बटणं आहेत. आपल्याला इकडे कुठे इम्पोर्टेड वगैरे बटणं बघायला मिळणार नाहीत. जी सफेद रंगाची बटणं आपण नेहमी दिवसा रात्र दाबत असतो त्याच्यापेक्षा ही युनिक बटणं आहेत. हे पूर्वीच्या काळचं चावी द्यायचं घड्याळ आहे. म्हणजे हे जे फोटो आहेत हे लाकडामध्ये केलेले आहे. आर्ट वर्क. आर्ट वर्क आहे सगळं. हे समुद्र वनस्पती इंद्रजाल वनस्पती आहे. फार जुन्या काळातील हा ग्रामोफोन आहे. हा, हे चावी दिल्यानंतर हे नाही खर्चली कवरी दमडी नाही भेटला विकत घेतला शान बाई मी विकत घेतला शान बाई मी विकत घेतला शान. चालेल. त्याचप्रमाणे शंख शिंपल्यांची मला आवड आहे, त्यामुळे दुर्मिळ असे शंख शिंपले गोळा केले. अँटिकची भांडी, शंख शिंपले अशा प्रकारचं सगळं कलेक्शन करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे शंख शिंपले आहेत. हे रेशमी धाग्यामध्ये विणलेलं पेंटिंग आहे. अच्छा, धाग्यामध्ये आहे? हा, ते पूर्णपणे रेशमी धाग्यामध्ये ते दुर्मिळ प्रकारचं विणकाम केलेलं आहे. वा. त्याचप्रमाणे हे लाकडामध्ये पेंटिंग आहे. ओके. हा. जे जसं पहिलं आपण पेंटिंग बघितलं त्याच्याच पद्धतीचं. हा, पण लाकडामध्ये लाकडामध्ये. त्याच्या प्रकारचं लाकूड वापरून तयार केलेलं आहे. आपण बऱ्याच युनिक गोष्टी बघितल्या. आता आतमध्ये आल्यानंतर जे सिटिंग अरेंजमेंट आहे ती कशी आहे ना त्याचा सिनेमॅटिक शॉट घेऊया आपण. या. हे ताक ठेवण्याचं भांड आहे. मेड इन इंग्लंड. हे फार पूर्वीचं असं हँड ग्राइंडर बोलू शकता तुम्ही आताच्या भाषेमध्ये. तुम्हाला आता काही दुर्मिळ प्रकारची भांडी दाखवतो. अच्छा. कलेक्शन मध्ये काचेची भांडी, जुने रेडिओ, जुनी घड्याळ कशी होते, जुने कॅमेरे कसे होते, अशा प्रकारचे जुने कॅमेरे असायचे. रोल यायचे. अरे वा. हा, अशा प्रकारचे ते कॅमेरे हे असायचे. आमच्या जन्माच्या अगोदरचे असतात. हा, आम्ही जन्माला आलो तेव्हा कोडॅकचे रील्स वगैरे होते. असे टेबलवरती घड्याळ असायचे. हा, अलार्मवाले. तर असे हे अँटिनाचे रेडिओ असायचे असे. ओके. हा, ह्याच्यावरती केंद्र लोक लागले. युद्धाचे हा. बातम्या वगैरे हा. ऐकायचे पूर्वी. हे मी-
सेलवर चालणारी चालणारे सेलवर. महत्वाचं म्हणजे काय, आंतरिक गोष्टी असतील तिथं त्या चालू आहेत, ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. तिथं दिखाव्याच्या नाही आहेत गोष्टी. हे जुनी बॅटऱ्या अशा प्रकारच्या जुन्या सेलवर चालणाऱ्या बॅटऱ्या असायच्या. हेवी बॅटरी आहे त्या, हा एकदम हेवी. मारलं तर टेंगूळ येऊ शकतो एवढ्या हेवी बॅटरी आहेत. ही पितळेची, होय. पितळेची बॅटरी. जुन्या प्रकारचे पेन, शाईटचे पेन आहे, निपवाले पेन आहे. लिपवाले. हा अशा प्रकारचे पेन यायचे. ही काचेची, सर्व काचेची भांडी असायची.